नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इस्रायल आणि गाझा ह्यांच्यामध्ये जे युद्ध सुरू झालं 7 ऑक्टोबरच्या घटनांनंतर, ते अजूनही शमलेलं नाहीये आणि हमासचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे, ते नेतृत्व आणि त्यांची एकंदरीतच जी कार्यपद्धती आहे, ती कार्यपद्धती इथून पुढे अस्तित्वात राहू नये, अ, हेच अंतिम ध्येय घेऊन इस्रायलनी त्याचा समूळ नायनाट करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो ते राबवताना दिसतंय. इस्रायलला रोखण्यामध्ये अमेरिका अपयशी ठरलेली आपल्याला दिसते. कतारने सुद्धा मध्यस्थी केली आणि जे बंधक म्हणून नेलेले जे लोक आहेत त्यांची तरी सुटका व्हावी ह्यासाठी अ, अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या, परंतु त्यालाही फारसं यश आलेलं दिसलं नाही आपल्याला. काही तुरळक बंधक सोडले गेले, उर्वरित सगळे अजून देखील गाझामध्येच आहेत असं दिसतं. ह्या गाझा युद्धामध्ये भारताने अ, इस्रायलची बाजू अशासाठी घेतली, की तिथे दहशतवाद आहे आणि दहशतवादाला आमची मान्यता नाही, असं सांगत भारताने त्याचा निषेध केला. पॅलेस्टिनी जनतेचे जे प्रश्न आहेत, त्याच्याबाबत सुद्धा भारत जागरूक आहे आणि त्यांचे न्याय्य प्रश्न आहेत, त्याला तोडगा मिळावा, अशी भारताची पारंपरिक भूमिका आहे आणि ती मात्र चालू राहिलेली आहे. एकंदरीतच भारत सरकारची ही भूमिका सोडा, परंतु भारतामधली जी जनता आहे, ती मात्र उत्स्फूर्तपणे इस्रायलच्या बाजूने उभी राहिलेली आपल्याला दिसते. या सगळ्या गोष्टींचा जो एक रोष आहे भारतावरती, तो रोष आज हमास आणि त्यांचे जे समर्थक इतर गट आहेत, ते काढताना दिसतायत. आपल्याला माहिती आहे की हमास असेल, हिजबुल असेल किंवा येमनमधले हुदी असतील, ह्या सगळ्या गटांचा जो बोलविता धनी आहे, तो अर्थातच इराण आहे. इराणची राजवट जी आहे ती या गटांच्या मागे जर का उभी नसती, तर त्यांना एवढ्या सगळ्या कारवाया करताच आल्या नसत्या. हे अगदी स्पष्ट आहे. आणि गाझामध्ये सुद्धा हमास शिरला, तो सुद्धा इराणच्या प्रेरणेनेच शिरला आहे, आज आपण म्हणू शकतो. असं कोणी म्हणणार नाही की इराण अंधारात होता म्हणून. त्यांनी तसं बतावणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही फारसा यशस्वी झालेला दिसत नाही. याच्या पुढच्या ज्या घडामोडी घडतायत, त्याच्यामधून हे स्पष्ट होतंय. आता कल्पना करा तुम्ही की तिथे हमास लढतो आहे आणि हमासचं नेतृत्व एकामागून एक जसं खच्चीकरण चालू आहे. ते हल्ले जसे वरती जात आहेत, त्याची प्रखरता वाढते आहे. तसं तसं इराणनी मध्य पूर्वेच्याच आसपास दुसरा एक ज्याला आपण म्हणतो प्रेशर पॉइंट निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इथे नाही ना चालत आमचं, मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी दबाव टाकतो आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी हाताशी कोणाला धरलेला आहे, तर यमन मधले जे हुदी आहेत त्यांना हाताशी धरले. हे हुदी जे आहेत हे अत्यंत घातक अशी संघटना आहे. या संघटनेकडे मिसाईल्स आहेत, त्यांच्याकडे ड्रोन आहेत, त्यांच्याकडे हेलिकॉप्टर्स सुद्धा आहेत आणि अशा तऱ्हेने सुसज्ज असलेले हे जे गट आहेत, त्यांनी यापूर्वी सुद्धा यमनमध्ये प्रचंड हिंसाचार घडवलेला तुम्हाला आठवत असेल. त्यांचं आणि सौदीचं पटत नाही. त्यांनी सौदीच्या आरामको आणि इतर कंपन्यांच्या आवारामध्ये कसे हल्ले घडवून आणलेले होते, हेही आठवत असेल तुम्हाला. आणि ते सगळे त्याच्या मागे प्रेरणा सरते शेवटी इराणचीच होती. तेव्हा या हुदींना हाताशी धरून एक नवा उद्योग सुरू झालेला आहे आणि तो उद्योग असा आहे मित्रांनो, की यमन आणि तो जो सागरी पट्टा आहे, त्या पट्ट्यामधून जगाची अत्यंत महत्वाची मालाची ने-आण चालू असते. कारण त्याच मार्गाने पुढे जाऊन येते ती जिबुती हे बंदर आणि मग तिथून आत शिरून सुएझ चा कालवा आपण पार पाडतो आणि त्यानंतर जहाजं जी आहेत, ती युरोपाच्या दिशेने जाऊ शकतात. हा जो प्रवास आहे, हा प्रवास करणारी जी जहाजं आहेत, त्याच्यावरती आज दहशतवादी हल्ले होताना दिसतायत. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जसे काही अमेरिकेचे ॲसेट्स जे आहेत, त्याच्यावरती हल्ले झाले. अमेरिका तर इस्रायलच्या पूर्णपणे पाठिंब्यासाठी उभी आहे, समर्थन करते आहे. भारताचं तसं नाही. परंतु असं असून सुद्धा भारताच्या 3 जहाजांवरती हल्ला झालेला आपण बघितलेला आहे. आता ही जी मोडस ऑपरेंडी आहे, कार्यपद्धती आहे, ती लक्षात घेतली पाहिजे. एक बघा तुम्ही की
आजपर्यंत दहशतवादी कारवाया करणारे जे लोक होते, त्या कारवाया कशा केल्या जात होत्या, की कुठल्या तरी एखाद्या शहरामधली काही महत्वाची स्थळं हेरायची, त्याची रेकी करायची आणि मग तिथे हल्ला कसा करता येईल त्याची पूर्वतयारी करायची, रंगीत तालीम करायची आणि विशिष्ट राजकीय परिणाम साधायचा असेल, तेव्हा जाऊन तिथे दहशतवादी हल्ला करायचा. हीच कार्यपद्धती आजपर्यंत दहशतवाद्यांची राहिलेली आहे. परंतु आता तुम्हाला दिसेल, की ज्या पद्धतीमध्ये हुदी हल्ले करतायत, तिथून तुम्हाला लक्षात येईल, की दहशतवादाचा प्रसार आणि विस्तार आता समुद्राकडे झालेला आहे. म्हणजे ऐन समुद्रामध्ये जी जहाज मालवाहतूक करतात त्याच्यावरती दहशतवादी हल्ले होणं ही एक नवीन घटना आहे असं आपण म्हणू शकतो. आणि इराणने हे पाऊल उचललेलं आहे, ते एक दबाव केंद्र निर्माण करण्यासाठी. हे हल्ले इतके झालेले आहेत, त्याला काही प्रत्युत्तर पण दिलं गेलं, काही थोड्याफार प्रमाणामध्ये हानी झाली जहाजांची. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपलं जे एक जहाज होतं, त्याच्यावरती जो हल्ला झाला तो तर आपल्या इकॉनॉमिक झोनच्या अगदी सीमारेषेवरती हे जहाज होतं आणि तेव्हा झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. तेव्हा हे हल्ले करताना हुदींच्या डोळ्यासमोर चित्र स्पष्ट आहे. भारतावरती खास करून जे हल्ले झाले त्याच्या मागे इराण नाही असं आपण म्हणूच शकत नाही. इराणची जर का मदत नसेल तर हे हल्ले अजिबात झालेले आपल्याला दिसले नसते. तेव्हा भारताला लक्ष बनवल्यानंतर आजच्या घडीला आजच मी बातमी वाचली की भारताची जवळजवळ 10-12 वॉरशिप्स म्हणजे युद्धनौका ह्या त्या प्रदेशामध्ये तैनात करायला लागलेल्या आहेत. कारण भारतीय माल घेऊन जाणारी जी जहाजं आहेत त्यांना सुरक्षा देण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की तो संपूर्ण जो पट्टा आहे तो पट्टा आता जे ज्याला आपण व्यापारी जहाज जे आहेत ती तिथून जाईन अशी झालेली आहेत. कारण रिस्क कोण घेणार, धोका कोण पत्करणार असा प्रश्न आहे. जहाजाचं जर का काही नुकसान झालं तर ज्या जहाज कंपन्या असतात त्यांच्यावरती ते बालंट येऊ शकतं. त्यामुळे विम्याचे दर वाढलेले आहेत. विम्याचे दर वाढले, त्याचा जो भुर्दंड जो आहे तो कोणाला बसणार, तो अर्थातच ग्राहकांकडून वसूल केला जातो. तेव्हा त्या मार्गाने न जाता मग काय करायचं, तर आफ्रिकेचा पूर्ण किनारा हा त्याला वळसा घालून आज लोकांना जावं लागतंय आणि त्याच्यामधून जवळजवळ 15 ते 20 दिवसांचा जो सागरी मार्ग आहे तो विस्तारलेला आहे. आता त्याची एक खर्च असतो. 20 दिवस ज्या वेळेला जहाज जास्तीचा प्रवास करतं तेव्हा त्याला काही खर्च असतो आणि तो खर्च परत कोणाकडून, तर तुम्हाला ग्राहकाकडून वसूल करावा लागतो. अशा पद्धतीने ज्या वेळेला जहाज कंपन्या ह्या तिथून जहाज नेण्यासाठी उत्सुक नाहीत अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा दबाव केंद्र निर्माण करण्यामध्ये हुदी यशस्वी झाले आणि त्यांचा जो बोलविता धनी आहे इराण, तोही यशस्वी झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे एक वेगळ्या पद्धतीचं युद्धच झालेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही. हुदी हे दहशतवादी संघटना आहेत. त्यांच्याकडे काही रेग्युलर आर्मी आहे, लष्कर आहे अशातला भाग नाहीये. पण आता कल्पना करा तुम्ही, की आजपर्यंत दहशतवादाचं स्वरूप वेगळं होतं, हे स्वरूप वेगळं आहे. म्हणजे जसं की आम्ही म्हणायचो की कन्व्हेन्शनल वॉरफेअरच्या ऐवजी प्रॉक्सी वॉर, म्हणजे रेग्युलर तुमचं जे सैन्य असतं त्यांना सीमेवर पाठवायचं नाही, दहशतवादी गटांना सीमेवर पाठवायचं आणि तिथे काहीतरी उत्पात असे करायचे की जो शत्रू देश असेल त्याला तो प्रत्युत्तर कसं देणार मला सांगा तुम्ही. तुम्ही तुमच्या देशामध्ये ज्या वेळेला दहशतवादी घुसतात त्यावेळेला त्याचा सामना पोलीस नाही करू शकत. त्या सामन्यासाठी तुम्हाला तुमचं सैन्य पाठवायला लागतं. म्हणजे त्यांच्याकडून रेग्युलर आर्मी नाहीये. कन्व्हेन्शनल ज्याला आर्मी म्हणतो ते त्याच्यामध्ये अंतर्भूत नाहीयेत, परंतु आपल्याला मात्र आपलं सैन्य वापरायला लागतं. अशी ही व्यूहरचना असते. ही व्यूहरचना जी आहे ती आपण आज गेली कित्येक वर्ष काश्मीरमध्ये बघितलं, पंजाबमध्ये बघितलं. 26/11च्या निमित्ताने सागरी मार्गाने येऊन सुद्धा असा दहशतवादी हल्ला होऊ शकतो हे पाकिस्तानला ज्या वेळेला लक्षात आलं, त्याच्यानंतर मग ही जी कार्यपद्धती आहे ती विकसित करण्यात आलेली आहे आणि आता तिला एक मूर्त रूप आलेलं आपल्याला दिसतंय.
असं आपण 100% म्हणू शकतो. याच दरम्यान इराणमध्ये त्यांचे जे सुलेमानी होते, त्यांचा ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना अमेरिकेने उडवलं. IRGC चे कमांडर, हे जे कमांडर आहेत तेच हमास, हिजबुल आणि यहुदी या तिघांच्याही नेतृत्वाची जबाबदारी ही सुलेमानींवरती होती. त्या कासिम सुलेमानींना अमेरिकेने हत्या केली त्यांची, आणि त्यांच्या मृत्यू दिनाच्या आठवणीसाठी म्हणून त्यांच्या कबरीजवळ अनेक इराणी नागरिक जमलेले होते. तिथे दहशतवादी हल्ला झाला आणि काही शेकडा माणसं तिथे मृत्यू पावलेली आहेत. तेव्हा हा हल्ला, त्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खोरासाननी घेतलेली आपल्याला दिसून येतो. आता हे जे खोरासान आहेत त्यांच्या मागे कोण आहे, तर तो अमेरिका आहे अर्थातच. त्यांना जन्मच मुळात अमेरिकेने दिलेला आहे. तेव्हा अमेरिकेचे जे ऍसेट आहेत त्याच्यावरती हल्ले इराण जर का हुदींना हाताशी धरून करत असेल, तर मग इराणवरती हल्ले करण्यासाठी अमेरिकेने आपले जे प्रॉक्सी आहेत ते इस्लामिक स्टेट खोरासान यांना हाताशी धरलेलं आपल्याला दिसतं. या सगळ्या प्रकारामध्ये भारत नाहीये. भारताच्या जहाजांवरती हल्ले इराणनी केलं, त्यांनी एक अत्यंत धोरणात्मक चूक केली असं मी समजते. कारण या संपूर्ण ह्याच्यामध्ये भारताने इराणच्या विरोधामध्ये काहीही ब्र काढलेला नव्हता. तेव्हा भारताची कळ काढण्याची गरज नव्हती. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की धोरणात्मक दृष्ट्या भारत इस्रायलच्या सोबत आहे, भारत सौदीच्या सोबत आहे, भारत UAEच्या सोबत आहे, आणि हे सगळे देश जे आहेत ते इराणच्या विरोधात आहेत. तेव्हा इराण हा त्याला म्हणतात ना, शत्रूचा मित्र तो आपला शत्रू, अशा नात्याने तो भारताला शत्रू समजत असेल आणि असे हल्ले करत असेल, तर मग आपल्या जहाजांचं जे संरक्षण आहे ते करणं हे भारत सरकारला आज भाग पडलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्याच्यात लक्षात घ्या, अजूनपर्यंत तरी हे जे युद्ध आहे ते प्रामुख्याने इस्रायल लढतो आहे, आणि त्याच्या विरोधामध्ये प्रॉक्सीज वापरले जात आहेत. ते हमास आहे, हुदी आहेत आणि हिजबुल आहेत. तेव्हा याच्यामध्ये थेट जे सहभाग ना सौदीचा आहे, ना UAE संयुक्त अरब अमिरातीचा आहे, कतारचा नाहीये, अमेरिकेचा नाहीये, किंवा इराणचा सुद्धा नाहीये. परंतु या घटना जर का वाढत गेल्या आणि त्या एका विशिष्ट दिशेला नेण्यात आल्या, तर सौदी आणि संयुक्त अरब अमिरात त्याच्यामध्ये सामील होऊ शकतात. कारण त्यांच्यावरती पाळी आणली जाईल. आज भारतावर पाळी आणली गेलेली आहे. आपल्याला आपली युद्धनौका तिकडे पाठवायला लागल्या. अशाच प्रकारे याही देशांना जर का मजबूर करण्यात आलं आणि ते सुद्धा त्या युद्धामध्ये उतरले, तर एक मोठा वणवा पसरू शकतो, आणि तेच तिसरे महायुद्ध, म्हणजे अनेक देश ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, अंतर्भूत आहेत, अशा पद्धतीचं हे जे युद्ध आहे ते अतिशय भीषण होऊ शकतं. त्या मित्रांनो, हे जे हल्ले आहेत साधे, हे आज दहशतवादी हल्ले जरी वाटत असले तरी सुद्धा त्याची जी दिशा आहे ती दिशा अत्यंत महत्वाची आहे. आता तुम्हाला आठवत असेल की मी 7 ऑक्टोबरला तो हल्ला झाला, त्याच्या दरम्यान मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यात मी म्हटलेलं होतं की युक्रेन युद्धामध्ये रशियाची सरशी झाली आणि त्यातून रशियाला एक हुरूप आलेला आहे. परंतु आता युक्रेनमध्ये आपण जिंकू शकत नाही म्हटल्यानंतर अमेरिकेने तिथला त्यांचा जो पाठिंबा आहे, समर्थन आहे, ते आवर्त घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षामध्ये बायडेन साहेब हे चीनच्या विरोधामध्ये आघाडी उघडण्याची शक्यता होती, अजूनपर्यंत सुद्धा आहे. परंतु ते टाळण्यासाठी म्हणून चीन आणि रशियानी इराणला भरीस पाडून इस्रायलमध्ये इतका भीषण हल्ला, दहशतवादी हल्ला घडवून आणला की इस्रायलनी खवळून, त्यांच्याकडे पर्याय नाही, त्यांच्याकडे असा हल्ला झाल्यावर त्यांना उतरावंच लागलं, आणि ते हमासच्या विरोधामध्ये. म्हणजे अमेरिकेचं लक्ष हे चीन आणि दक्षिण चीन समुद्राकडे जाऊ नये म्हणूनच ते वळवून घेतलं, आणि युद्धभूमी पेटवण्यात आलेली आहे ती मध्य पूर्वेमध्ये, असं मी विश्लेषण केलेलं होतं. त्याची सगळी पाळंमुळं आता तुम्हाला उघड होताना दिसू शकतील मित्रांनो. एकाही चीनी जहाजावरती हल्ला झालेला नाहीये. जिबुती बंदर जे आहे तिथे चीन्यांचा तळ आहे, नाविक तळ आहे. मग त्यांना नाही का हे सगळं थांबवता येत?
त्यांना सोमालियातले तरी हल्ले थांबवता आले पाहिजेत, परंतु ते काहीही करत नाहीयेत. त्यांच्या जहाजांवरती हल्ले होत नाहीयेत. तेव्हा ही मिलीभगत आहे असं जर का आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये काय वावगं ठरतं? तेव्हा भारताचं लक्ष सुद्धा त्यांनी या बाजूला वळवलेलं आहे, पश्चिमेकडे वळवलंय. कारण पूर्वेकडे भारत आला आणि मलाक्काची जी सामुद्रधुनी आहे त्या बाजूला तो सागरी मार्ग अडवण्याचं सामर्थ्य केवळ भारताकडे आहे. भारताच्या सहकार्याशिवाय दुसरा कुठलाही देश ते करू शकत नाही. तेव्हा तो मार्ग जो आहे तिथे आपलं लक्ष जाऊ नये म्हणून चीननी आपलं लक्ष इकडे वळवलेलं दिसतं. तेव्हा ही जे सगळ्या हालचाली आहेत, ह्या सगळ्यामधून कदाचित त्यांचा जर का प्लॅन असेल तैवान घशात घालण्याचा, तर ते अंमलात आणू शकतात. कारण सगळ्यांचं लक्ष वळवलं गेलेलं आहे इथे. इकडे जर का आघाडी उघडायची तर अमेरिकेला दुसरी आघाडी उघडावी लागेल आणि दुसरी म्हणजे युक्रेन मधली आघाडी जी आहे त्या आघाडीतून अमेरिका पळ काढते म्हटल्यानंतर त्या दक्षिण चीन समुद्राकडे येण्या अगोदरच त्यांना इकडे ढकलण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच भारत घसीटला जातोय. आपल्यासाठी रणमैदान हे वेगळं आहे आणि आपले हेतू वेगळे आहेत. मोदींनी हे स्पष्ट केलेलं आहे की हे युद्धाचे दिवस नाहीत. हे अत्यंत गंभीरपणे मोदी बोललेले आहेत. हे या महासत्तांची काय गणित आहेत माहिती नाही. कुठल्याही प्रकारे भारताला त्याच्यामध्ये अंतर्भूत करून घेण्याचे सर्व बाजूनी प्रयत्न होत आहेत, परंतु मोदींनी ते आजपर्यंत हाणून पाडलेले आहेत. अशा पद्धतीने जर का युद्ध पेटत राहिलं, चीननी जर का भारताला उकसवायचा प्रयत्न केला तर भारताला उतरावं लागेल, अन्यथा भारत त्यात उतरणार नाही. ज्या पद्धतीने पुतीन आणि चीन यांनी ग्लोबल टाइम्सचा एक लेख ज्याच्यावरती मी व्हिडिओ केला, प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्याच्यावरून त्यांना भारताने आता शांत राहावं तर आम्ही अमेरिकेला उच्चात घेऊ अशी ती व्यूहरचना मला दिसते आहे. यासाठी दहशतवादचं जे शस्त्र आहे त्याचा नवा वापर, सागरी मार्गावरचा वापर हा सुरू करण्यात आलेला आहे आणि याचं पर्यवसान कुठपर्यंत होतं हे नजीकच्या काळात आपल्याला दिसेल. बायडेन यांची जी कारकिर्दीचं शेवटचं वर्ष आहे ते वर्ष हे अशाच पद्धतीच्या स्फोटक घटनांनी गाजणार आहे, याच्यामध्ये काहीही शंकेला वाव नाही. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्रपरिचितांना लिंक पाठवा. तुम्ही स्वतः चॅनेलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद.